लोकसभा निवडणुका आता जवळ येऊ घातलेल्या आहे। मात्र माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तिढा काही सुटताना दिसत नाहीये। माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांचं महत्त्व वाढलेलं आहे। विशेष विमानानं नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणाऱ्या उत्तम जानकर यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तम जानकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। उत्तम जानकर 19 एप्रिलला त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत। धैर्यशील मोहिते पाटील देखील जानकर यांच्यासोबत शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते। नेमकं हे गणित काय सुरू आहे माढ्यामध्ये पाहूयात आजच्या जेम विशेषमध्ये। माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर यांच्यासोबत बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली। यावेळी ते बोलत होते। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर पवार यांनी 3 दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश करून घेतला। यामुळे मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी लढत होणार आहे। अशातच नाराज असलेले उत्तम जानकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। 2 दिवसांपूर्वी जानकर यांनी विमानवारी करत फडणवीसांची भेट घेतली आणि नाराजी दूर झाली असं सांगितलं गेलं, पण असं काही होताना दिसत नाहीये। कारण बुधवारी जानकर राष्ट्रपती अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले। एकूणच माढाच्या संदर्भामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत येत्या 19 तारखेला कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। माझ्यासोबत माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरसचे नेते उत्तम जानकर आहेत। आपण 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्याचा फोटो देखील आला होता। अगदी आपल्या चेहऱ्यावर हास्य होतं, परंतु आज शरद पवारांशी आपण भेट घेतलेली आहे। काय एकंदरीत चर्चा झाली? निश्चितपणाने येणाऱ्या 19 तारखेला आमच्या तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ज्या नेते मंडळींनी वाटतं की हे कार्यकर्ते आपल्या बाजूला राहावेत, म्हणून फडणवीस साहेबांची इच्छा आहे की उत्तमराव आपल्या बाजूला राहावेत, पवार साहेबांची इच्छा राहते आमच्या बाजूला राहावेत आणि दोन्ही नेत्याबरोबर चर्चा झाल्यानंतर ही चर्चा आम्ही कार्यकर्त्याच्या समोर ठेवू आणि त्या चर्चेमधून आम्ही योग्य तो निर्णय शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करू। शुक्रवारी संध्याकाळी आपण तुतारी हातात घेणार आहेत असं देखील बोललं जातं, यामध्ये किती तथ्य आहे? नाही, मी कुठल्या पक्षामध्ये जाणार नाही। आज रोजी आमचं जर तसं झालं, एकमेकाचं मनोमिलन झालं, गेली 40 वर्ष आमचा मोहिते पाटील कुटुंबियाशी संघर्ष आहे आणि तो संघर्ष लगेच एका वेळेला संपेल किंवा हे होईल हे अपेक्षा धरणंही चुकीचं आहे। शिवाय आमची मतं किती ट्रान्सफर होतात, किती त्यांच्याबरोबर जातात हेही बघणं महत्त्वाचं आहे। त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या इच्छा काय आहेत तेही तपासणं महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या बाबीची तपासणी होऊन निश्चितपणानं तो निर्णय जर केला तर आम्ही मतदानाची मदत त्यांना करू, पक्षाचा विषय हा नंतर करू। नक्कीच आपण भाजपवर नाराज असल्याचं बोललं जातं, नक्की भाजप बरोबर आपली नाराजी का आहे, त्याचं नक्की कारण काय आहे? गेली 40 वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर काम करतोय। 95च्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, वेळोवेळी केंद्रात सुद्धा आलं आणि गेल्या 2014 पासून केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर ज्याही पद्धतीनं या सरकारनं ताकद देणं, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आम्हाला देणं आणि सोलापूरची आता उमेदवारी देतो म्हणून नाकारणं, रद्द करणं, या गोष्टीमुळे कार्यकर्त्यांमध्ये तो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाचा परिणाम की तुम्ही कुठली तरी वेगळी भूमिका घ्या। मग वेगळी भूमिका कोणती घ्यायची, तर त्या पक्षामध्ये मोहिते पाटील आलेले आहेत आणि तरीसुद्धा कार्यकर्त्यांचं म्हणणं झालं की तरी तुम्ही पवारसाहेबांशी चर्चा करा आणि म्हणून या ठिकाणी पवारसाहेबांची चर्चा करण्यासाठी आलेलं। नक्कीच मोहिते पाटील घराणं असेल किंवा तुम्ही असेल, तुमचा कायमच टोकाचा संघर्ष राहिलेला आहे। आता तुम्ही एकत्र येण्याचे संकेत देताय, कार्यकर्ते जुळवून घेतील असं वाटतंय? नाही, निश्चित कार्यकर्त्यांनी जुळवून घेतलं तरच आम्ही एकमेकाच्या बरोबर जाऊ शकतो, अन्यथा मला वैयक्तिक वाटून किंवा आमच्या 4 प्रमुख लोकांना वाटून तो म्हणजे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही। नक्कीच, तर कार्यकर्त्यांनी जुळवून घेतलं तरच आम्ही एकत्र येऊ असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। माझ्यासोबत महाविकास आघाडीचे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आहेत। दादा, आज तुम्ही शरद पवारांची उत्तम जानकर आणि दोघांनी भेट घेतलेली आहे, एकंदरीत काय चर्चा झालेली आहे आणि उत्तम जानकर तुतारी हातात घेणार आहेत का? या ठिकाणी पवार साहेबांनी आम्हाला दोघांना बोलवून घेतलं होतं आणि आमचं राजकीय वैरत्व संपुष्टात यावं या बाबतीतल्या दोघांच्या भूमिका जाणून घेतल्या आणि त्या बाबतीतलं सखोल मार्गदर्शन केलेलं आहे। आणि येत्या 19 तारखेला
उत्तम जानकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. उत्तम जानकरांची एकूण माळशिरस किंवा सोलापूरमध्ये ताकद किती आहे आणि उत्तम जानकर जर शरद पवारांसोबत आले तर तुम्हाला नक्की किती मतांचा फायदा होईल किंवा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? त्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे. त्यांचा एक गट आहे, जसा आमचा गट आहे तसं त्यांचाही गट आहे आणि ते त्यांच्या गटाचा विचार करून निर्णय घेत आहेत सगळं. नक्कीच आपण देखील भाजपमध्ये होता, भाजपवर आपण नाराज झाला, त्यानंतर शरद पवारांची तुतारी हातात घेतली, आता उत्तम जानकर देखील तेच करत आहेत. नक्की काय राजकारण चालू आहे आणि काय जादूची कांडी माढा लोकसभामध्ये फिरते की सगळे नेते शरद पवारांकडे यायला लागलेत? आता 19 तारखेला तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसून येतील काय काय घडतंय ते. नक्कीच रामराजे नाईक निंबाळकर जे बडे नेते आहेत फलटणचे, ते देखील आपल्यासोबत येणार असल्याची आपली त्यांची चर्चा झाल्याची देखील चर्चा आहे. नक्की काय तथ्य आहे त्यामध्ये? आदरणीय महाराज साहेब अजितदादांबरोबर आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबातल्या सर्व व्यक्ती आमच्याबरोबर आहेत. काल आपण पाहिलं असेल रघुनाथराजेंनी आमचा प्रचाराचा शुभारंभच त्यांनी केला, त्यामुळं कुटुंबातल्या सर्व व्यक्ती आमच्यावर आहेत. रामराजे साहेब अजितदादांबरोबर आहेत. एक अशी देखील चर्चा चालू आहे की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांच्या घराणेशाहीला लोक वैतागलेले आहेत असं देखील बोललं जातं. येत्या 7 तारखेला मतदान आहे माढा लोकसभा मतदारसंघाचं आणि 4 जूनला मतमोजणी आहे. दिसून येईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यातून दिसून येईल. नक्कीच विजय आपलाच होईल असा आपल्याला आत्मविश्वास आहे? मला प्रचंड विश्वास आहे, कारण का मी मोहिते पाटील कुटुंबातला व्यक्ती म्हणून उभाच नाही आहे, मला जनतेनं उभा केलं आहे. मी गेले 6 महिने झालं माढा लोकसभा मतदारसंघात फिरत होतो. तेव्हा फिरत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या गावातल्या नागरिकांनी मला सांगितले, ज्या गावात मी भेटी दिल्या त्या लोकांनी सांगितले की उभाच राहायला लागते. मी माझ्यासाठी उभा नाही, मी इच्छुक होतो 13 मार्चपर्यंत इच्छुक होतो, पक्षाची उमेदवारी जाहीर होतोपर्यंत इच्छुक होतो. त्यानंतर मी थांबलो होतो, तुम्ही पाहिलं असेल. मी आठवड्याभर शांत होतो, परंतु नंतर लोकांनीच बसून दिलं नाही. मला फोन करून गावोगावी बोलवून घेतलं लोकांनी. त्यामुळं मी उमेदवार नाही, माढा लोकसभा मतदारसंघातली जनता ही उमेदवार आहे. मी फक्त एक चेहरा आहे. जर माढा लोकसभा मतदारसंघातील जनता उमेदवार असेल तर किती मताधिक्य आपल्याला असेल, काय एकंदरीत अंदाज वाटतो? या बाबतीतली आकडेवारी ही तुम्हाला शेवटच्या टप्प्यात मी सांगेन. मी सांगण्यापेक्षा माझे चुलते जे आहेत बाळदादा हे सांगतील. नक्कीच माढा लोकसभा मतदारसंघातून विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. जानकर यांच्या पुढे 2 मार्ग आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर शरद पवार यांची देखील भेट घेऊन बघा असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सुचवल्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला गेले. आता एक तर ते जे 40 वर्षापासून भाजपासोबत आहेत तर भाजपासोबत राहण्यासाठी कायम निर्णय घेऊ शकतात, तर शरद पवारांसोबत सुद्धा जाऊ शकतात. जानकरांच्या भूमिकेचा फायदा कोणाला होणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. भाजपाबाबत जानकर यांनी आपली काय भूमिका व्यक्त केली आहे तेही पाहूयात. उद्या फॉर्म भरण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुलाखत दिलेली होती, परंतु आता कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना विचारला असता की आपला निर्णय झाल्यानंतर आपण फॉर्म भरण्यासाठी जाऊ, अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. अचानक हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. नाही, भाजपकडून आता इथून पुढे न्याय देऊ, याच्या पाठीमागं तुमच्यावरती अन्याय झाला, तुम्हाला सोलापूरचं तिकीट किंवा गेल्या पंचवार्षिकला विधानसभेचं तिकीट द्यायला पाहिजे होतं, त्या चुका झाल्या. या संदर्भामध्ये त्यांनी काही चुका आमच्याकडून मोठ्या प्रमाणावरती झाल्या, पण काम करावं आमचं अशी अपेक्षा या उद्देशानं त्यांनी बोलवलेलं होतं. सगळ्या कार्यकर्त्यांची विचारविनिमय करून 19 तारखेला आमचा निर्णय. माळशिरसमध्ये मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे पारंपरिक विरोधक आहेत, मात्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं माढ्यामध्ये राजकारण सतत बदलत चाललेलं आहे. मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला, त्यामुळे भाजपासमोर संकट वाढत चाललेलं आहे. यातच गतवेळी 2019 मध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी मैदानात उतरलेले उत्तम जानकर हे वेगळ्या भूमिकेत असून त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय.
त्यामुळे जानकरांची नाराजी दूर करण्यासाठी सोमवारी 15 एप्रिलला खासदार निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील हे विशेष विमानानं नागपूरला गेले होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर जानकर यांनी अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याचं जाहीर केलं, पण कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊनही निर्णय झालेला दिसत नाही। उत्तमराव जानकर साहेब आमचे मित्र आहेत आणि त्यांची नाराजी वेगळ्या विषयी होती। माझ्यावर ते कधीच नाराज नव्हते, त्यामुळे सातत्याने माझ्याशी संपर्कात होते। आज बैठकीत चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे आणि उद्या उत्तमराव जानकर फॉर्म भरायला उपस्थित असतील। जय हिंद। उद्या फॉर्म भरण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुलाखत दिलेली होती, परंतु आता कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना विचारला असता की आपला निर्णय झाल्यानंतर आपण फॉर्म भरण्यासाठी जाऊ, अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। 100% नाराजी दूर झालेली आहे। या संदर्भात जानकर साहेब जातील, 7 वाजता त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि पॉझिटिव्ह निर्णय आपल्याला दिसेल। उद्या फडणवीस साहेब सोलापूरला येत आहेत। माझं व्यक्तिगत मत असं आहे की फडणवीस साहेबांसोबत फॉर्म भरण्यासाठी जानकर साहेब असतील। जानकरांची नाराजी म्हणता ही चूक आहे। तळागाळातल्या माणसापासून लोक नाराज आहेत, त्यांना मानणारी तो प्रश्न आम्ही व्यवस्थित सोडवलेला आहे। सकारात्मक चर्चा म्हणजे सकारात्मकच झालेली आहे। किंबहुना जानकरांच्या अपेक्षापेक्षा जादा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचे प्रश्न सोडवले, प्रश्न चांगला सुटला आहे। उत्तमराव जानकर, माझं वाक्य लक्षात ठेवा, ते सुद्धा आमच्यासोबत 100% येतील। माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमरावजी जानकर साहेब त्या ठिकाणी माझी, जरी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो असलो तरी आमचा स्नेह आहे आणि त्यांना मला हे माहिती आहे। त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना लवकरच गोड बातमी भेटेल। जानकर साहेब आमच्यासोबत येतील, भारतीय जनता पार्टीच्या सोबत येईल। आज ते काहीही म्हणू, त्या ठिकाणी वरिष्ठ नेते आणि सगळ्यांच्या ते संपर्कात आहेत, चर्चा सुरू आहे। त्यांचा लवकरच त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा भेटेल। पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सोबत उमेदवारासोबत ते उत्तमरावजी जानकर राहतील। मी त्यांना अगदी जवळून ओळखतो। दादा, तुम्ही पक्षात येण्याची चर्चा सुरू झाल्यावर या भागातल्या अनेकांनी मला फोन केले, उत्तम जानकरांनी देखील फोन केला। उत्तम जानकर म्हटले, तुम्ही करताय ते चांगलं करताय, व्हायलाच पाहिजे, आम्ही दोघंही आता एक होणार आहे, तुम्ही काय उत्तम जानकरांचं माझं पण ठरलेलं आहे।